नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काल PM किसानचा 22वा हप्ता मिळालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाम येथील गुवाहाटी येथील कार्यक्रमामध्ये DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना PM किसानचा 22वा हप्ता जारी केलेला आहे। ह्या योजनेअंतर्गत देशभरातील 9,32,00,000हून अधिक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 18,640 कोटी रुपयाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली आहे। मित्रांनो, आता DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत। दरवर्षी शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपये PM किसानचे मिळतात। जर तुमचा हप्ता आला नसेल तर घाबरायचे काही कारण नाही। तुमच्या PM किसान योजनेचा 22वा हप्ता अद्याप तुमच्या खात्यात आला नसेल किंवा तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नसेल तर तुमचा हप्ता काही कारणास्तव रोखला गेला आहे। काही सामान्य कारणे असू शकतात। यामध्ये तुमची EKYC पूर्ण केलेली नाही, किसान ID तयार झालेला नाही किंवा तुमच्या जमिनीचे कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशी कारणं असू शकतात। बंधू भगिनींनो, शेतकरी DBTच्या माध्यमातून पैसे टाकल्यामुळे NPCI वेबसाईटवर जायचं आहे। इथं वेबसाईटवर गेल्यानंतर कस्टमरवरती क्लिक करा। कस्टमर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली भारत आधार सीडिंग एनेबल बेस याच्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डचा ऑप्शन येईल। आधार कार्डचा जो ऑप्शन आहे तिथं तुम्हाला आधार सीडिंगवरती क्लिक केल्यानंतर आधारचं ऑप्शन येईल। इथं आधारच्या ऑप्शनवर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर व्यवस्थित आपल्याला इथं टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं सीडिंगवरती क्लिक करायचं आहे। इथं मुवमेंट फ्रॉम अदर बँकवरती क्लिक केल्यानंतर इथं बँक सिलेक्ट करायचं आहे। तुमची जे पण बँक आहे बँक सिलेक्ट करायचे आहे। इथं अकाउंट नंबर टाकायचा तुमचा जो पण अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला इथं व्यवस्थित टाकायचा आहे। इथं अकाउंट नंबर टाकल्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबरवरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचं आहे। कॅप्चा टाकून तुम्हाला OTP टाकायचं आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर टर्म आणि कंडिशनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल। OTP आल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP व्यवस्थित टाकायचं आहे। आता हे मी का सांगतो, तुमच्या बँकेला DBT लिंक पाहिजे। DBT लिंक असल्याशिवाय तुमची शासनाची जे पण हप्ते असो, अनुदान असो, पीक विमा असो, काही पण असो, तो तुम्हाला हे DBT लिंक केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही। मागं बऱ्याच लोकांना, बऱ्याच शेतकरी बांधवांना DBT प्रॉब्लेममुळे हप्ते मिळाले नाही। बऱ्याच शेतकऱ्यांचे मागचे भरपूर हप्ते अडकलेले आहेत। त्यामुळे आपल्याला ह्या NPCI वेबसाईटवर जाऊन आपल्याला DBT लिंक करायचं आहे। धन्यवाद शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अशाच प्रकारे शेतकरीविषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजूपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करा। धन्यवाद।